नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पुन्हा झाडाझडती घेतली जाते। फॉरेन्सिक टीमकडून खरातच्या ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयात दाखल होत आता पुन्हा झाडाझडती घेतली जाते। तर याआधी जवळपास 2 ते 3 वेळा एसआयटीनं देखील या कार्यालयाची झाडाझडती घेतलेली होती। आता फॉरेन्सिक टीमकडून खरातच्या ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयात दाखल होत या कार्यालयाची झाडाझडती घेतली जाते, तपासणी केली जाते। भोंदू अशोक खरात याच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स या कार्यालयाची आज पुन्हा एकदा तपासणी केली जात आहे, झाडाझडती घेतली जात आहे। आपण बघतोय फॉरेन्सिक टीम इथे दाखल झालेली आहे, एसआयटीचं पथक इथे दाखल झालेलं आहे आणि एसआयटीच्या पथकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या कार्यालयाची तपासणी सुरू आहे। जे कार्यालयाचं शटर आहे ते अर्धच उघडं आहे आणि आतमध्ये जर आपण बघितलं तर महिला अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी हे आतमध्ये आहेत। साधारणतः गेल्या 8 ते 10 दिवसांमध्ये 8 ते 9 वेळा या कार्यालयाची तपासणी करत आलेली आहे। तपासणी झाल्यानंतर पुन्हा एकदा हे कार्यालय सील केलं जातं, यासाठी जेणेकरून येथे कुठलीही छेडछाड ही केली जाऊ नये, त्यामुळे हे सील केलं जातं आणि त्यानंतर जे महत्त्वाचे पुरावे एसआयटीला अपेक्षित आहेत ते सर्व पुरावे गोळा केले जातात। फॉरेन्सिकची व्हॅन आपण बघतोय की बाहेरच उभी आहे आणि तिथून हे सर्व अधिकारी आतमध्ये जातात आणि त्यानंतर संपूर्ण हा जो तपास आहे तो आपण बघतोय की या पद्धतीने इथे आता पुन्हा एकदा फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे आणि आतमधनं तपासणी सुरू आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 10 गुन्हे दाखल झालेले आहेत। कालच अशोक खरात याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यावर पुन्हा एकदा 3 दिवसाची पोलीस कोठडी त्याला सुनावलेली आहे। तत्पूर्वी आता पुन्हा एकदा तपासाला वेग आलेला आहे आणि पुन्हा एकदा तपास हा वेगाने सुरू झाला आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।